विकृत कॅप्टन खरातचे कारनामे रोज रोज नवीन समोर येत आहेत. मित्रांनो, यांनी काय प्रकारचा किळसवाणा प्रकार असणारा येणाऱ्या भक्त मंडळीसोबत केला, महिलांसोबत केला, एक व्हिडिओच्या माध्यमातून आता समोर येत आहे. आणि त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले राजकारणी देखील बरेच सामील आहेत. त्यांचं नावसुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर आले पाहिजे. यांचे मुखवटे गळून पडले पाहिजेत, कारण की बाई आणि बाटलीच्या नादामध्ये अखंड बुडालेले आहेत त्या महाराष्ट्रातील राजकारणी. अरे तिथं जाऊन तिथं तंत्रविद्या करायचे. बोटाची अनामिका आपल्या चाकणकर बाईंनी महिला आयोगाच्या अध्यक्षाने कापून घेतली का, तर त्यांना कुणाला तरी वश करायचं होतं. आणि तोच प्रकार अजितदादाच्या घराच्या समोर देखील भाणामतीचा प्रकार दोन वेळेस घडून आणला होता. त्यांच्या संयोग सोसायटीच्या समोर असे काहीतरी सकाळी सकाळी तिथल्या झाडूवाल्या महिलांना दिसलं होतं. आणि याची कडी कुठंतरी या नाशिकच्या भोंदूबाबापर्यंत जाते का, हे सुद्धा पोलिसांनी पाहिलं पाहिजे. आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तर कळस गाठला या प्रकरणामध्ये. त्या बाईला पूर्णपणे माहिती होती, परंतु तिनं जाणीवपूर्वक याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि विशेष गोष्ट वाटली, बाई भाषणामध्ये बोलताना म्हणते की ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नसेल आषाढीला, तर त्यांनी इथं आमच्या गुरुमाऊलीचं दर्शन घ्यावं, या लिंग पिसाटाचं दर्शन घ्यावं. इतक्या कळत लेवलची ती बाई बोलते. आणि अशा कित्येक आया बहिणींना या चाकणकर बाईंनी असणारं त्या आश्रमामध्ये घातलं असेल, याची एकूण एक माहिती पोलिसांनी बाहेर काढली पाहिजे. आणि असणारा तो वैष्णवजलचा एक प्रकार मध्येच आलाय. हा भोंदू विकृत कॅप्टन असणारा ओशोजलच्या नावाखाली वायगराच्या गोळ्या पाण्यामध्ये कालवायचा आणि ते पाणीच असणारं सर्वांना पाजायला द्यायचा. आणि ते पाणी घेण्यासाठी आपले राजकारणी असणारे त्याच्या आश्रमामध्ये लाईन लावायचे. कोट्यावधी रुपयाची संपत्ती त्याच्यावर त्यांनी उधळली. त्या संपत्तीतून त्यानं अनेक माया गोळा केली, लोकांच्या जमिनीवर कब्जे केले. त्या ठिकाणी त्याची सावकारकी होती. आणि तिथल्या लोकांना, स्थानिक लोकांना त्याचा इतका त्रास होता की शेतीसुद्धा लोकांनी त्याच्यामुळे पडक पाडली. आता लोक समोर येऊन आपली कैफियत सांगत आहेत. त्यामुळे या भोंदूला आता पूर्ण नागडा करून पोलिसांनी हाणला पाहिजे, याच्यात तीळ मात्र शंका नाही आता.